अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली। मोहीम किल्ल्यांची 2024 साठी निवडलेला किल्ला आहे सरसगड। चला तर आपण पाहूया। नमस्कार मित्रांनो, साईदीप क्रिकेट संघ घोसाळे ही टीम सरसगड पाली येथे कूच करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे ब्लॉग तो 3 मीटर बोला तो 3 मीटरच्या हिशोबाने इकडे 3 किलोमीटर म्हणजे वरती गेला वाटत नाही काय तर मुंग्यात रे खाली पायावर चढतील ना तेव्हा माहिती पडत। नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण गड सर करतोय। आपण आता जो गड बघतोय चढतोय तो सरसगड आहे। बघू शकता माझ्या मागे सुरुवातीला दमकाच जास्त होते आणि ही आमची टीम। नमस्कार मामा, काय वाटते तुम्हाला? आताच दम लागलाय, अजून सुरुवात नाही केली आपण चढायला। मस्तपैकी वातावरण आहे। आम्ही सकाळचा चढायला सुरुवात केलेली आहोत। आमचे मार्ग असे पुढे आहेत। गुगल भयान अशी झाडी आहे, गिर्र शांतता। व्यापारी मार्ग पडतात ना। अरे मेलिया दाशी जीव सांभाळ। जय शिवराय, जय शिवराय। असं असं तरी काय वाटत नाही। खाली उतरून फोटो काढ। ओ नाइस, ओ नाइस बा। आपण पाहतोय सरसगड। अजून आपण पायथ्याशी नाही आहोत, अजून गडाला सुरुवात पण झाली नाही। चॅनलचं नाव आहे संतोष पात्रे माऊली। तुम्ही सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि शेअर करू शकता। तुम्ही पाहू शकता खाच खळग्यातनं चढायचं आहे। तुम्ही असा सुंदरसा व्ह्यू पाहू शकता, एक नंबर आहे। खरंच सांगतोय, तुम्ही ना ह्या गडाला आवर्जून भेट दिली पाहिजे। सुंदर असा व्ह्यू आहे। सुरुवातीला दमकाच होते, पोरं आमची दमलेली आहेत सुरुवातीलाच, पण आम्ही कुलवाडीची औलाद आहोत, भीत नाही कुणाला। पाहू शकता तुम्ही सरसगड आणि हा त्याच्या मागचा
सुंदर असा नजारा, खूप छान असा आहे, पाहू शकता. हा आहे सरसगड आणि त्याच्या बाजूला सज्जनगड असं म्हणतात, पण खात्रीशीर सांगू शकत नाही आहेत. हा आपण जातो तिथे सज्जनगड आहे. हा जे तू इथे भेग दिसते तिथून आपल्याला चढायचं आहे. सर्व दमलेले आहेत, पठारावर आलो ते का. सुंदर असा व्ह्यू आहे. तिथे त्या कातळामध्ये कोरलेल्या शिड्या आहेत, त्या शिड्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे. सुंदर असा व्ह्यू. ही बोरीची झाडं, नथुराम घाडे बोर हलवताना, बोर टिपताना. काय भेटलीत का नथुराम घाडे? काय दोनच भेटली. दाखवा आमचा. हे 2 बोरं भेटलेली आहेत नथुराम घाडे यांना. ते अजूनही शोधतायत बोरीचं झाड. हे कोकणातली पोरं असल्यामुळे त्यांना माहिती आहे की काय कुठे भेटतं ते. सागर खूप दमलेला आहे घाम पुसताना. काही पोरं गडाच्या मार्गस्थ. सुंदर असा व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता गडावर जायला कसा रस्ता आहे ते. मी शॉर्टकट मारतोय. माझे सहकारी मला भिवत आहेत, घाबरवत आहेत. साखरेला डाग लागलेली आहे. अशा परीने पाहू शकता तुम्ही चढताना काय हालत होते. मला बोलायची पण ताकद नाही, एवढी दम लागलेला आहे. पुन्हा एकदा व्ह्यू बघा. आम्ही ही दरी चढून आलो आहोत. आम्ही फार त्या टॉवर पासून चालत आलेलो आहोत. खूप दमचाक, खूप म्हणजे खूप दमचाक. सह्याद्रीच्या कडाकापारात हा वसलेला किल्ला. कडाक्यात सापडलेलो. पोरं आमची काय 6 वाजता आलेली नाहीत गाडीत. सज्जनगड ते पावसाळ्यातच चढा येतात जास्त. थंडी बिंडीत नाही जास्त. खरंच ऊन खूप आहे. उन्हातून चढण्याची रिस्क कुणी घेऊ नये प्लीज. गाडी 6 वाजता इथून सुटली असती ना ते बरोबर. नमस्कार मित्रांनो, आपण आता पायथ्याशीच पोहोचलेलो आहोत. पोरांची हालत बघू शकता, खूप दमचाक. एंडी गाडी जीवाला कंटाळली. आवाज दे. हॅलो
सुंदर अशी व्यूह रचना केलेली आहे. ना आणली म्हणून बरा झाला. हा आम्हाला तुला खाली असा असा ओढत ओढत नेऊन नाही बोला सगळं परत नको इकडं काहीतरी नाव आहे तिचं. नमस्कार मित्रांनो, ही पाण्याचा कुंभ आहे. इथे टाकी आहे. किल्ल्याच्या आपण जवळ पोहोचलेलो आहोत. नक्कीच आपण किल्ल्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत. कंटिन्यू करूया आपल्या ब्लॉगला. ही पाण्याची टाकी आहे. कुंभ आहे. शेवाळे असल्यामुळे हे पाणी पिऊ शकत नाही आपण, पण पाण्याचा पुरेपूर साठा आहे. कदाचित ही टाकी घोड्यांना पाणी पिण्यासाठी असेल किंवा माणसांनाही. तुम्ही पाहू शकता. टू बी कंटिन्यू. आपण पायथ्याशी आलेलो आहोत. बाजू बाजू तुम्ही बाजू अरे बाजू इकडे जा झाडाकडे जा. काय करू अरे तू दिसतोय तुझ्या नको तू तुला पाहिजे ते दोघं मध्ये. आपण आता खऱ्या अर्थाने किल्ल्याची सुरुवात करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, 2024 सरसगड सहल आम्ही आयोजित केलेले आहोत. सायदीप क्रिकेट संघ मुंबई घोसाळे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही किल्ला सर करतोय. सरसगड म्हणून पालीपासून काहीशा अंतरावर आहे. आम्ही अजून सुरुवात पण नाही केली किल्ला चढायला. पाहू शकता किल्ला अजूनही काही अंतरावर आहे आणि आमच्या पूर्ण टीमची शक्ती संपलेली आहे. कुणाच्याही चेहऱ्यावर असा त्राण नाही आहे की कुणाची खुशी नाही. पूर्ण घामाने भिजलेले आहोत. आपण म्हणतो ट्रॅकिंग कुठेही करा, पण किल्ल्यावर एकदा येऊन जा. खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं. आपल्या मित्रांसह, आपल्या परिवारासह. पुरता थांबतो. गडाची माहिती वरती गेल्यावर बघू. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉकमध्ये सुरू. आपण आता जवळजवळ पोचलेलोच आहोत. गडाच्या पायथ्याशी. चढताना खूप दमछाक होते, पण आमची पूर्ण सायदीपची टीम नव्या जोशने, नवा उमंगाने चढत आहे. आणि तुम्ही पाहू शकता ही जी चढाई काय आहे, खडी चढाई म्हणतो ना आपण, त्याच पद्धतीने ही जी चढाई आहे. गनिमाच्या डोक्यात पण असा विचार येणार नाही की हा किल्ला आपण सर करावा, अशी याची चढाई आहे. तुम्ही पाहू शकता. खडी चढाई. गा बस तू उतरता का वाट बघतायत समोरचे. वाटते सावकाश हा बस.
बघू शकता आनंद किती तिकडे बघ असा थांबा थांब हां आता रियालिटी दाखवतो थांब अभी ये रियालिटी असं बघ मागे इथं उभा राहून पाड व्हिडिओ खाली चांगला आहे व्हिडिओ काढ ना वगैरे तर हे ब्लॉगर बिफोर अँड आफ्टर आता तुम्ही पाहू शकता एक ब्लॉगर ब्लॉग बनवता ना दादा काय त्याची अवस्था ऍटलीस्ट कॅमेरा तर सरळ पकड इथं ब्लॉगर बघा एकदम कचका ब्लॉगर इज ब्लॉग जॉनथन इज कमिंग फोटो काढा इथे एक ग्रुपनी काय तो ब्लॉगर झाला ए वैभव फोटो काढूया इथे तुमचं काय म्हणणं आहे वरती काढूया काय म्हणणं आहे घर चढून कसं वाटतं तुम्हाला वरती आहे तुमले बारी फोटो निघते चार्जिंग आहे तोपर्यंत चढायचा बोला चार्जिंग इकडनं चढतोस का एकटाच गिर्यारोहक गेली ना मित्रांनो आता आपण खरा गड चढायला सुरुवात करतो आहोत पाहू शकता बहुतेक चकवा लागण्याची शक्यता आता आपले सगळे साधच आहे ते बाहेर टाकूया कारण काय नमस्कार मित्रांनो आपण बघू शकता या खडकातून बनवलेल्या पायऱ्या आहेत ह्या खडकातून बनवलेल्या पायऱ्या हळूहळू चढून यायचं आहे आणि मी आता सुरुवात करत आहे मामा माझा जरा ब्लॉग बनव धन्यवाद चढताना सुरुवात करत आहोत हळूहळू येऊ शकता तुम्ही पण चढायला खूप कठीण आहे तुम्ही जर सकाळी अर्ली मॉर्निंग चढायला सुरुवात केलीत तर हा गड चढू शकता अन्यथा दुपारी चढण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही आहे त्यामुळे सकाळी अर्ली मॉर्निंगला तुम्ही चढायला सुरुवात केलीत तर तुम्हाला सोपं जाईल चढणं आतून अन्यथा कठीण आहे थँक्यू या आता वरती दोन घेऊन येऊ स्टॉप करू हा स्टॉप कर खाली पडलं पंधेरीची खालाटी खालची आपण पाहू शकता किती खोल असा आहे पाहू शकता हा खड्डा छोटा 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 होत जातोय आतमध्ये घुसता पण येत नाही ही मला वाटतं दारू कोठाऱ्याची खोली असावी पाहूया किती आतमध्ये आहे सागर थांब
काय आतमध्ये दारू कोटाऱ्याची साधू जनावर अच्छा अच्छा पायऱ्यान चढताना चला चला तू माझी गट छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी हर 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 नमस्कार मित्रांनो, आपण आता दिंडी दरवाजाजवळ आहोत. प्रवेशद्वार त्याला म्हणू शकता. हा इथे नाव पण दिलेलं आहे, दिंडी दरवाजा. साईडची पूर्ण टीम पूर्ण थकलेली. पाहू शकता नक्षीकाम पण बरंचसं केलेलं आहे याच्यावर. व्हिडिओ काढताना एकाने ओरडा आवाज चांगला होईल. लावला नाही कॉपीराइट प्रवास असा आडवा उभा पकडू नको. आम्हाला असं युट्यूबला बघता काय बोलतोस तो माकडे करता इकडे. मी बरोबर काढलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव. झालं बस बस चला. ओके. प्रवेशद्वारातून एंट्री करताना पाहू शकता साईड क्रिकेट. युट्यूब चॅनलचं नाव सांगा. युट्यूब चॅनलचं नाव सांगा. संतोष पातेरे माऊली. थँक्यू. पाहू शकता मित्रांनो, खडतर चढाई करून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. पूर्ण साईड क्रिकेट संघ आता किल्ला धर्मदर्शीला सुरुवात करत आहे. ही साईड क्रिकेट संघ आणि किल्ल्याचा तुम्ही मागील दृश्य पाहू शकता. काहीसा रोमांचक आणि अडीचशे किलोमीटर ना. 2,500 असं 2.5 किलोमीटर नाही. आणि हा अजून बाल्य किल्ला चढायचा आहे. खूप अशी खडतर परिस्थिती आहे हा चढताना किल्ला. आणि हा मागील बुरुज तुम्ही पाहू शकता तिथे. हा किल्ल्याची तटबंदी आहे. वरती जायचं तिकडे. इथे काय नाही, इथे इथून जायचं रस्ता. ते कोणता ब्लॉक करत आहेत ते बघ. एका बाजूला घे पहिला. नमस्कार मित्रांनो, ही गडावरची दुसरी टाकी. उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असल्यामुळे शेवाळी साचलेली आहे पाण्यामध्ये. आणि हे सर्व शिवभक्त आपण बघतोय, फारसे दमलेले, काहीसा विसावा घेताना, झाडाच्या खाली सावलीचा विसावा घेताना सर्वांची दमकाच झाले. पाहू शकता तुम्ही.
हा सुंदर असा व्ह्यू दिसतोय. छायाचित्र काढताना डोले मिटतच नाही ते जास्त झाले मेमरी फुल. मंडराला प्रोजेक्टर दिसलं पाहिजे. तुला देतो बसवा. इकडून जाऊया. कुठून जाऊया? येतील तिकडनं वरतून. आहे इकडनं पण जागा. ऐक ना, इथून गेलो तर तिथंच जाणार ना. तो पोचला तिथे. ते 2 भाग नाही ना तिथे. आपण राहू खालच्या भागाला. नाही तो काय पोचला. दोघं आडून गेला. काही शाख विश्रांतीनंतर बाले किल्ला चढताना सर्व पोरं दिसत आहेत. किल्ला चढायला सरासरी आम्हाला 2.5 तास लागलेच, कारण का आम्ही किल्ला चढायला खूप उशिरा सुरुवात केली आणि त्यामुळे खूप दमछाक झालेली आहे पोरांची, इवन माझीही. ओके, त्यामुळे ही खडी चढाई करताना घाम गाळून चढाई होत आहे. काय चढाई कुठला चढतोय? खडी चढाई. सावकाश रे बाळा. खडी कपाऱ्यातून वाटचाल करताना ही दुसरी पाण्याची टाकी आहे. ओके, पाहू शकता उन्हाळ्याची पातळी जास्त असल्यामुळे पाणी शेवाळी आग भाजलेली आहे आणि आमचे सहकारी विश्रांती करताना काहीसा पाणी एकदम थंडगार आहे. थंडगार पाणी आहे गडावर. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो तुला. बंद करता चालू राहते. व्हिडिओ चालू राहते का बंद करते? आम्हाला घ्या, आम्ही सबस्क्राइब केलेले. सबस्क्राइब केले तुमच्या चॅनलला. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. नमस्कार. आपण कुठून आलात? संभाजीनगर. संभाजीनगर मधून. होय का? 7 जिल्ह्यातले 7 मग रूममेट आम्ही सगळे. होय का? अच्छा, म्हणजे जॉबला एकत्र आहात आणि होय का? छान छान छान. दरवर्षी प्रमाणे टॅग करता की? दरवर्षी. आता रायगड गेलो, जंजिरा आणि आता इकडे. खूप छान खूप छान. आम्ही पण ट्रॅकिंग करतो. हा आमचा 4था-5वा किल्ला आहे. खूप मस्त आहे किल्ला. चला, प्रत्येकाचं नाव सांगा ना. निखिल पंडित, भास्कर देशमुख, रोहन पांढरे, आदित्य सूर्यवंशी, दिग्विजय मानखेस. नमस्कार मंडळी. दाखव त्याला दाखव. तो आमचा छोटा पाकिट पळा था. हो अनिकेत, बरं वाटतं तुला मित्रा भेटून? मला भेटून कसं वाटतं तुला? अनिकेत मित्र आपल्याला भेटलेला आहे गडावर. मित्र तू कुठून आलास? खांदेश्वर. थँक्यू.
मी मंडंगल घोसाळे आहे का? साई विश्वस्त मंडळातून. नमस्कार मित्रांनो, थांब रे समीर जरा, नको हा काय इथे करू. छोटंसं मंदिर दिसतं मारुतीचं आम्ही आपल्याला. जाऊन ये. तुम्ही या जाऊ आम्ही भेटतो इथं भेटतो तुम्हाला आम्ही पाणी बघतो. नवीन बांधकाम केलेलं आहे दिसतंय, पण खूप छान वाटतंय. गारवा आहे. माझ्याकडे संपला. नमस्कार मित्रांनो, ही पाण्याची त्याची होतं टाकी. सायदीप गडावर कूच करताना दिसत आहे. व्हिडिओ चालूच नव्हते. ते आता रात्रीच भेटेल चेक करायला. खूप असा खडकर असा मजबूत बुलंदर किल्ला आहे हा सरळगड, आणि दिसतोय पण एकदम सरळच. दिसतोय पण एकदम सरळच, आणि म्हणूनच काहीसा त्याला सरसगड म्हटलेला आहे. पुढची वाटचाल करताना सायदीप पाहूया आपण आता. ही पाचवी कुठली तरी मूर्खाने हे प्लास्टिकचे रॅप्स टाकलेले आहेत. हे मावळे करत नाही, असे हे कावळे करतात. असे बेशिस्त कावळे अशा गडावर या बंद करा. गड चढताना व्यवस्थित चढा. हे पिण्याची प्लास्टिकची बॉटल म्हणा किंवा असे खाण्याचे रॅपर्स टाकू नका. इव्हन आता आम्हाला जाता येणार नाही. माझा सहकारी काय प्रयत्न करतोय वाटतं जाण्याचा. जाता येत नाही कारण का ते खूप दूरवर आहे, काढता पण येणार नाही. हा पाणी खरं पिण्याला योग्य आहे. हे पिण्यासारखं आहे. निव्वळ पाणी. तुम्ही महाराष्ट्रात इव्हन बघू शकता. परत सांगा. काकाने सगळी दिंडी दिशा घेतलाय की तो भंडारा. बघू शकता बाजूचा डोंगर. हे मधुमास का बघ तो बघ. कुठे हा बघ. अरे हा बघ कोंडगा. हा दिसतोय हा तरला चला. हा बघ तो मधुमाशीचा पोळा. हा दगड मार. काय करतो काय? अरे इथे पाणी. आहेस तू? किती तारखेपर्यंत जाणार आहेस तू? चल. अरे इथं माझा पाड्या सांगितलं, त्या माशांचा नाही. उत्कृत झालेले तरुण बाला सरपंच झाला वाटतं आता, फवारला. लग्न उत्कृत झालेले तरुण आहेत आमच्या इथले. बघा तुम्ही बघू शकता फोटो काढतात ते. हा खतर रखता मग एक दोरी लावायला पाहिजे ना त्या गाडाला जायला. कसा आला पूर्वीच्या काळी चांगला असेल, पण आता पाहू शकता तुम्ही हा किल्ला. पडलेला आहे तो. किल्ल्यावरून अतिशय सुंदर असे दृश्य दिसतंय. ही आहे आपली सह्याद्री. कायसा खतरनाक व्ह्यू तुम्ही ही पाहू शकता. भिंत नाही मला झालं, मला शब्द सुचत नाही. गेली फिरणारी.
इथून त्या निघालं का रे माहित इथून वापस येतात निघणार नाही पण आता हा टेडी बेअर हार पण गेला आमचा एक माणूस. बाहेर जायचा रस्ता, इथून बाहेर जायचा रस्ता. चोरवाट हे आपण बघू शकता. इथे नवीन बांधकाम चालू केलं, म्हणजे नवीन बांधकाम आहे केलेलं. आपण तुटलेलं आहे बघू शकता. हे बांधकाम केलेलं आहे. जे पुनरावृत्ती म्हणतो ना आपण, त्याच पद्धतीने असं केलेलं आहे हे बांधकाम. आणि आपण पुढे जाऊन बघू शकतो की काय आहे. हे पण आहे बघा, कमानी बोलू शकतो आपण त्याला. आणि हे आपण परत गडाच्या पावसाचा टेन्शन नाही, चारी बाजूला असं हे पाणी नाही राहण्यासाठी सांग. हे राहण्यासाठी जागा केलेली आहे. मावल्यांच्या मावळ्यांच्या राहण्याच्या खोळ्या असं म्हणू शकतो. ही काहीतरी डिझाईन पद्धत केलेली आहे, मे बी मशाली किंवा असंच काय लावण्यासाठी. बघू शकता तुम्ही. आणि हे नवीन बांधकाम केलेलं आहे. जे जुनं बांधकाम होतं ते ढासळून जे आपण म्हणू शकतो गड संवर्धन करणारे जे आपले मावळे आहेत, त्यांनी हे नवीन बांधकाम जुन्या पद्धतीच्या प्रमाणे असं केलेलं आहे. आणि आपण परत बाहेर पडतोय. आणि अशा बरेच ठिकाणी हे गड्याच्या सभोवताली असे हे छोटे छोटे अजून हे कर दुमड झाला राहण्यासाठी केलेले आहेत. पाहू शकता ही जुनी पद्धत. आता ह्याचं आपण अंदाज पण लावू शकत नाहीये की इथे नेमकं काय आणि कशासाठी ही जागा वापरली जात होती. पण आपण हे म्हणू शकतो की इतिहासकार जे आहेत आपले, त्यांनी ही डिझाईन पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने शिवकालीन असं आहे ते आजही आपल्याला उशीर बघायला भेटतात. ही दुसरी रूम आहे. हे जे आहे हे नक्कीच मशाली ठेवण्यासाठी आहे. हे बघा, म्हणजे असं अंदाज लावू शकतो आपण. आपण पोचलोय सांगू. हा, धान्य कोठारच म्हणू शकता. किती मोठा आहे हे. खूप खूप म्हणजे खूप मोठं आहे हे. पण इथे धान्य कोठार किंवा दारूगोळा कोठार असं म्हणू शकता आपण. हे डीप खूप आहे, पाहू शकता. बघा ना किती असं धान्य कोठार आहेत. इथे चढण उतरण्याच्या पायऱ्या. हे नक्कीच इकडे
पाहू शकता. आणि हे धान्य कोठारे आहेत, पाहू शकता तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 जय भवानी जय भवानी. पाहू शकता हा इथे पाणी जाण्यासाठी छिद्र आहे. म्हणजे त्या बाजूला पण एक हे आहे धान्य कोठार आणि हा असे दोन आहेत. तुम्ही पिलरची जी आपण म्हणतो खांब, तो हा खांब बघा किती मजबूतपणे आणि ठामपणे असं उभा आहे. आणि खूप शीतल आणि थंडगार वाटतंय. बघा पिलरची साईज बघा तुम्ही, पूर्ण कातल काढून हे केलेलं आहे, पाहू शकता. आणि वातावरण किती सुखद आणि समाधानकारक आहे. पैसे देण्यापेक्षा तू बोल ना प्लेट चलो वाकर साहेब. हवा ढव्य बालेकिल्ला. आतमध्येच राहील तू. ते दोन बघू शकता ब्लॉगर आहो का, हे बघू शकता. सिनेमॅटिक व्ह्यू घेतोय, ते पण घे असा खालून. ही पाण्याची टाकी आहे, ती उन्हाळ्यामध्ये पार सुकलेली आहे. हा पाण्याचा कुंभ पूर्णतः सुकलेला आहे. पर्सनल मेसेज पण केला मी त्याला, आहे का जागा. बघा पूर्णतः कातल खणून काढलेला आहे. तर आपण तासलेला कातल म्हणू शकतो. चौकोर ह्याच्यामध्ये ही आपल्याला श्वान पण भेटलेला आहे. ए अंड्या तिकडे खाली बॅग उडवती मागती. बरोबर नाही आ रहा त्या काळातले कुत्री पण 3.5 वर्ष झाली असेल तेव्हा एवढाचा होता तो. हो एकदा घ्या सांगा, त्या काळात आम्हाला कुत्रा भेटला. वय किती होतं 3.5 वर्ष. आनंद दिला. अरे हा झेंडा सोडत आला का भाई. वरती जायचं आहे, वरती बसून वरती जेवायचं त्याला. अरे राहुल नमस्कार. सायाचं झाड. पाहू शकता तुम्ही दरी किती खोल आहे. प्रिन्सिपल मॅडम आहे, प्रिन्सिपल मॅडम आहे. ही पाण्याची टाकी आहे, तुडुंब भरलेली पाण्याची टाकी. थंड का पाणी कितीही खोल आहे, पाहू शकता.
पाणी खूप खोल आहे. ठीक आहे. हा प्रवेशद्वार महादरवाजा पाहू शकता तुम्ही. महादरवाजा. आपण आता महादरवाजाकडे जाऊया. सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला सह्याद्रीचा मावळा. आपण आता महादरवाजाकडे प्रस्थान करत आहोत. महादरवाजा खूप जड आहे. महादरवाजा आणि ही पूर्वीची माणसं ह्या दरवाजाने प्रवेश करायची. महादरवाजा प्रवेशद्वार आपण बघू शकता. त्यावरती नक्षीकाम केलेलं आहे. सुंदर असं नक्षीकाम. आणि चुकून जर गनिम आले तर इथून गरम तेल, ह्या 2 फटीतून गरम तेल ओतून गनिमांचा नाश करायचे. तुम्ही बघू शकता दरवाजांची रचना पण कशी व्यवस्थित केलेली आहे. बॅक साइड दरवाजा आहे. बॅक साइड टू आणि ही आहे पहारा चौकी. तिचे अवशेष फक्त आहेत. पहारा चौकी पाहू शकता. पहारा चौकीतून दिसणारे दृश्य. बाले किल्ला चढताना हा आता केदारेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. मग केदारेश्वरच मंदिर आहे. बरोबर ना, घुमवत नाही. उभी चढाई म्हणतो ना आपण, काहीशी हीच. छोटा किल्ला आहे. छोटा किल्ला आहे. चला नंतर दादाशिवाय ब्लॉग बनवतो तू. थांब जरा, आम्ही पण माझे पाया पाहिजे. पाय काढ. खरी चढाई. चढू. थांब, मला चढू दे. पाय वर ब्लॉग नंतर काढतो. आमच्या ओलीचे बहुतेक जण ब्लॉगर बनते. राजूदा पण आता चालू केले. खूप अशी शानदार चढाई करताना बोर्ड बाबा अशी फटकेबाजी. बोर्ड बाबा बनाडा फिरवता शानदार असा षटकार. टोपल्या वलून वलून चिपकून घे, चिपकून चढ. पण चाललेत, खांबे पण चाललेत. म्हातारे. नमस्कार मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या पृष्ठभागावर पोहोचलो आहोत. अर्थात बाले किल्ला. पाहू शकता बाले किल्ल्यावरून ची दृश्य. फायनली पोहोचलोय आपण.
रिस्पॉन्स कसं कसं म्हणजे काय काय वाटलं तुम्हाला चढताना? ते येणार तरी सुंदर असं दृश्य, उन्हाचा खूप मोठा तप्त पहारा, शरीरात त्राण नाही येत. हे मंदिर आहे छोटस. हा नाही आणि आपण पाहतच इथे फरसाण खायला जायचंय. पाहू शकता तुम्ही रायरेश्वराचे मंदिर. आपण आता मंदिराला भेट देऊया आणि अशा तऱ्हेने आपण आता मंदिराकडे प्रस्थान करतो. तत्पूर्वी तुम्हाला दाखवतो मंडळी, कमलाचे फूल. म्हणजे तत्पूर्वी तुम्ही हे बघू शकता, एवढा उंच डोंगरावर, किल्ल्यावर म्हणू शकतो, हे आपले दृश्य दिसतंय. हे कमलाची झाडं आहेत आणि कमलाची फुलं दिसत आहेत तुम्हाला उमललेली. पाहू शकता तुम्ही कमळाची फुलं पहा. हा मंदिराचा परिसर आहे, आजूबाजूचा परिसर. आणि हे आमचे शिवभक्त 2 तासाच्या ट्रेकिंग मध्ये तब्बल अडीच तासाच्या ट्रॅकिंगमुळे आपण पोहोचलेलो तिथे. पाहू शकता हे आपण सुरुवातीलाच नंदीची मूर्ती दिसते आहे आणि शंकराची पिंड आणि खाली बघून ये. तुम्ही बघू शकता ते महाराज पण दाखव. आणि हे आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. जय महाकाल. फोटो आता आलं वाटतं. रायरेश्वर मंदिर आहे. रायरेश्वर मंदिर म्हणजे रायरेश्वर इथून मिळते. ब्लॉगरनी पहिला हा पाय टेकलाय तुम्ही. तिकडे अंगारा बघाय लाव. बोलशील की नाही काय? तिकडे पुढे पाय नाही पडून आला. खाली डोळ्यात घाल. कुठे आहे? बाबा थांब जरा, कॅमेरा काढ ना. कॅमेरा इकडे ना. काय तू व्हिडिओ हे ब्लॉगर लोक बसलेले असताना, याचं नाव काय रे? खांब्यांचा. हा खांब्यांचा मुलगा. मी ब्लॉगर नाही, खूप वर्ष गड किल्ले फिरतोय. आज काय एवढं मला नको घेऊ, तू एकच किल्ला फिरतो. सिरियस गोष्टी बोलताना कार्यक्रम मला पण झालं. हा बघ, याच्या समोरून ताण काढतोय. नाश्ता हा संपला तर अजून आहे.
अरे यश मागापासून कुठंच घालतोय, दुसऱ्यांदा आला तुझ्याकडे. प्रॉपर घालायचे म्हणजे पडणार नाही. माझ्या ताकद नाही. ए कोण आहे तो रे? बऱ्याच टायमानंतर विसावा घेताना गड चढून भुकेलेले. बस स्टँडवर ठेव ना, ओमकार कुठे स्टँड आहे? चालू कर ना, हे चालू कर ना. अरे टाइम चालू कर ना, टाइम फटाफट सर्व लागतो. असं पकडून राहायचं, असंच पकडून. काय तो बघ ना कसा तासाला वाटतो. आउटस्टँडिंग व्ह्यू. तो झेंडा लावायचा कुठेतरी. चलता मदारोस लाव. खूप सुंदर असा व्ह्यू. तुम्ही ह्या दगड भरत नाही आणलं ते विशेष वाटतं. कुठल्या दगड त्या तिथे जो होता ना त्याच्यावरती बांधलं नाही त्यांनी. इथनं फोटो काढतो. किती सुंदर असा नजारा. नाही खरंच श्रेयश. ए उठा ए. बोल बाबा. हा चल. कोण हा? नमस्कार मित्रांनो, आपण सरळगडावर आहोत, सरसगड. आणि हे काय नवीन गडावर बांधलेलं आहे, काय कल्पना नाहीये. नवीन बांधले, नवीनच बांधकाम दिसत आहे. हे सरकारने कशी काय ह्यांना मान्यता दिलेली आहे काय कल्पना नाहीये. गडावर हिंदूंचं लक्ष नाहीये असं वाटतंय, पण हे असं काय मदार आहे. हे मंदिर तोडून मे बी मदार बांधलेली आहे. हे तुम्ही पाहू शकता. काढतो. अशी ही गडांची आपली अवस्था आहे. इथं अगरबत्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत. आपण फिरून जा. काय बोलतोस तू? काय बोलतोय? माझा चेहरा. अरे मंदिर आहे तो. नमस्कार मित्रांनो, परतीच्या मार्गाला परत साईदीप क्रिकेट संघ गड उतरताना. परतीचा मार्ग पुन्हा एकदा. अरे बाकी अजून खाली बाकी आहे. परतीचा मार्ग. कोणा जायचंय लवकर माझ्यासोबत चला. सोप्या जागेवरून उतरताना दम छाक. एवढा सरळ जायला हे नाही होणार.
हे आहे ना कुणाबरोबर तरी आलेली ते आता आपल्या बरोबर निघते. अरे हिला रस्ता माहिती असेल. हा ते खरं ते कुणाबरोबर आले. नमस्कार मित्रांनो, सरसगड जाताना खूप दमछाक झालेली आहे सर्वांची. आता परतीचा मार्ग आपण हे करतोय. आता आपण प्रवेशद्वार मध्येच आहोत. दरवाजा आणि हा आपला माझ्या मागे बोलतोय. चल प्रवेश दरवाजा अंड्या बघ परतीचा मार्ग गड उतरताना खूप भयानक अशी परिस्थिती आहे. शब्द कुठून वापरलं काय परतीचा मार्ग गड उतरताना खूप भयानक अशी परिस्थिती आहे. शब्द कुठून वापरलं काय थांबलं तरी कुठं. हा बरोबर. तो झेंडा उडाला बघ. तो बघ लावलं रे. कुठं लावला पण तो दिसतच नाही. परत चढत होता. दिसल अशा ठिकाणी तरी लावायचं झालेलं. चले ए शुभम बोला तरी. ए छम्या इव बाय करते. शुभम परतीच्या मार्गाकडे पुन्हा एकदा